नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज एक भन्नाट अशी आयडिया आपण पाहूया। आज मी तुम्हाला सांगणार आहे एक छानशी ट्रिक आणि तुम्हाला खूप उपयोगी राहील। आपल्याकडे आपण ज्यावेळेस रेडीमेड ड्रेस घेतो त्यासोबत अशा स्ट्रेट पॅन्ट येतात, तर त्या कधी कधी हाईटला कमी पडतात। तर त्यासाठी मी काय केलं आणि कोणती ट्रिक वापरली ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर तुम्ही पाहू शकता मी कुठली ट्रिक वापरली आहे ते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल। तर हे बघा, ही पॅन्ट होती, तर याची हाईट कमी पडत होती, तर मग मला याची हाईट वाढवायची होती। तर ही हाईट कशी वाढवणार? तर कापड तर सेम मॅचिंगचं भेटत नाही असं, तर मग आता काय करायचं? तर ही मी अशी ट्रिक वापरलेली आहे। ही मार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल लेस होते। तर ही लेस मला थोडीशी ब्रॉड पाहिजे होती, पण ब्रॉड नाही भेटली, तर मी याला ब्रॉड करणार आहे। तर हे मार्किंग करून घेतलं 4 इंचावरती, म्हणजे त्याचं डिझाईन पण होईल। तर ही ब्रॉड करून घ्यायची लेस, एकाला एक जोडायची आणि त्याला टिप मारून घ्यायची, म्हणजे ती आपली लेस ब्रॉड। तर मी याला झिगझॅगच्या याने टिप मारत आहे, जेणेकरून की माझी लेस ब्रॉड होईल। हे बघा, मी अशा प्रकारे ब्रॉड लेस करून घेतलेली आहे। तर अशा 4 पट्ट्या केल्यात, त्याच्यात पण मी आता त्या 2 पट्ट्या एकाला एक जॉईंट करणार आहे, म्हणजे अजूनही ब्रॉड होईल। म्हणजे माझी साधारण 2 ते 2.5 इंचाची हाईट वाढू शकते पॅन्टची। तर मी अशा प्रकारे ब्रॉड करून घेतलेली आहे। आणि आता जे आपण कट केले होते खालच्या साईडनी 4 इंच, तर त्याला जॉईंट करून घ्यायची आणि नंतर वरच्या साईडनी जॉईंट करायची, जेणेकरून आपल्या पॅन्टची हाईट वाढेल। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे केली आहे। तुम्ही पण हे ट्रिक नक्कीच ट्राय करा। जे हायटेड असतात त्यांना अशा प्रकारे ह्या पॅन्ट आहेत त्या हाईटला कमी पडतात, आणि मग काय करायचं? त्यासाठी मग ही ट्रिक नक्की वापरायची, आणि सुंदर असं डिझाईन पण तयार होतं आणि लुक पण खूप छान येतो। पाहू शकता पॅन्ट पहिले कशी होती आणि आता किती छान आणि सुंदर दिसत आहे। अशा प्रकारे ट्रिक तुम्ही वापरा, आणि तुम्हाला ही माझी ट्रिक कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कमेंट करून। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना ही ट्रिक खूप यूजफुल राहील। थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।